सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल। मी हा इशारा सावधान करण्यासाठी, खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर वाद। तुम्ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही 4 वर्ष खासदार होता, सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला। देशातलं मंत्री कार्यालय ISO सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम केलं। तुलना विकासाची, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे। त्याचपर्यंत दिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी केला। वनियारणी लोकसभेचा जिवती पासून शेवटच्या आरणीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदार संघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वॉर रूम, डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या मानत आहे की मी त्याच्यापासून वेगळा झालो। जसं मी म्हणू शकेल एकदा की जसं माझं 7 जन्मासाठी सौभाग्याची शपथ झाला, तसं 7 जन्मासाठी म्हणून ते माझे गुरु म्हणून त्यांना नेहमी कायम ठेवलेला आहे, माझ्या हृदयाच्या स्थानी आहे ते, आणि म्हणून वेगळं आहे असं काही नाही। मला या गोष्टीचा आनंद आहे की आज गुरुदक्षिणा म्हणून वापस करत असताना निश्चितपणे सुधीर भाऊच्या करता म्हणून ते मला त्यांच्याकरता काम करता येत आहे। आणि हे कायम आमच्या मनातल्या माझ्यासारख्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांची ही भावना होती की भाऊनी मोठं व्हावं, भाऊंच्या मध्ये जी क्षमता आहे ती क्षमता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता न राहता महाराष्ट्रामध्ये आणि आता तर देशा पातळीवरची क्षमता, देशाच्या विकासाच्या मध्ये योगदान देणारी ती क्षमता आहे, ती क्षमता निश्चितपणे मोठी व्हावी ही आमची सर्वांची त्यांनी वेळेमध्येच आजकाल काम होत असतं। शेवटचे जे ओव्हर्स असतात त्याच्यामध्ये जे रन काढतो त्याच ठिकाणी त्याच टीमचा विजय होतो हे तुम्ही समजून घ्या आणि अजून काही वेळ घेऊ। निश्चितपणे अगोदरही भावना मताधिक्य होत आहे, की मताधिक्य अधिक वाढेल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। भावना आहे शेवटी चोरगेवार हे माझ्या सोबतच काम करणारे कार्यकर्ते होते। आता 2019 मध्ये थोडे बाजूला झाले, पुन्हा समजून घ्यावा। आता निश्चितपणे लोकसभेलाही फायदा होईल, विधानसभेलाही फायदा होईल आणि जो विचार या देशाला विकासाच्या ऐवजी परिवारवादाकडे नेतो, जो विचार देशाला विघातक मार्गावर नेतो, तो विचार पराभूत होऊन एक चांगला सुसंस्कृत विकासाचा विचार पुढे जाईल। आता आम्ही एकत्र आलोय तर त्यामुळे शक्ती वाढेल। 100 मध्ये 2 ते कमी असतो।